नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, आज मला हा ब्लाऊज रेडी करून द्यायचा आहे। तर त्याच्यावरची साडी बघा या पद्धतीची आहे आणि ब्लाऊज पीस आपल्याला वेल्वेटचा या पद्धतीचा असा आलेला आहे। तर माझा क्लास पण चालू आहे। क्लासच्या मुलींनी मला प्रश्न केला की ताई, आता हे ब्लाऊज पीस तर बघा याच्यावर डिझाईन केलेली वर्कवाली, मग आपण याची कटिंग कशी करायची। जर हा प्रश्न त्यांना पडला तर नक्कीच तुम्हालाही पडत असणार की अशा पद्धतीचा जो ब्लाऊज पीस असतो त्याची कटिंग कशी करायची। तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता दाखवत आहे। जर तुमच्याकडे हे असं वर्कवाला ब्लाऊज आलं, एम्ब्रॉयडरीवाली ब्लाऊज आलं, तर ते कसं कट करायचं ते तुम्हाला आत्ता दाखवते। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमची ही कटिंग व्यवस्थित होईल, ब्लाऊज चुकणार नाही आणि जो पार्ट व्यवस्थित पाठीमागे बाहीलाच आला पाहिजे त्याच पद्धतीने तुमची कटिंग होणार। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। अगोदर मी हा ब्लाऊज पीस साडीपासून वेगळा करून घेते। आता याचे जे पार्ट आहे म्हणजे मी अस्तरची कटिंग करून ठेवलेली आहे। तर तुमच्या साईजनुसार प्रिन्स कट असो, मोस्टली याला प्रिन्स कट ठीक आहे, याला म्हणजे तुम्ही कटोरी पण घेऊ शकतात, कारण की फक्त बॅक साईडची डिझाईन आणि हाताची डिझाईन त्यांनी दिलेली आहे। तुम्ही प्रिन्स कट असेल प्रिन्स कट, बोटनेक असेल बोटनेक, किंवा आपला कटोरीवाला ब्लाऊज असेल तरीही तो तुम्ही याच्यावर कट करू शकतात। तर बघा, मी ब्लाऊज पीस हा साडीपासून वेगळा करून घेतला। ब्लाऊजचा कलरही खूप सुंदर आणि त्याची जी डिझाईन आहे एम्ब्रॉयडरीने केलेली तीही खूप सुंदर आणि युनिक आहे। तर बघा, इकडची साईड आपली पूर्ण प्लेन आहे आणि ह्या साईडनी एक पॅच त्यांनी दिला। तर हा पॅच आहे आपला पाठीमागचा पॅच, म्हणजे ह्या साईडनी आपल्याला पाठीमागचा पार्ट कट करायचा असतो। आता हे दोन साईडनी त्यांनी बघा हा एक पॅच दिला आणि हा एक पॅच त्यांनी दिलेला आहे। तर हे आहे आपला बाहीची कटिंग। तर ही बाहीची कटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिला कोणता पार्ट करायचा कट हे आपण स्टेप बाय स्टेप शिकूया। तर बघा, आता हे जे माप आहे मी अस्तर कटिंग करून ठेवला, माझे जे कस्टमरचं माप होतं त्यानुसार मी याची कटिंग करून ठेवलेली आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला ह्या डिझाईनचा पाठीमागचा भाग म्हणजे बघा हा एक पॅच त्यांनी दिलेला होता मोठा, तो पॅच आपल्याला बघायचा। आता बघा, याचं निशाण हा सेंटर तुम्हाला बरोबर दिसतोय, त्याला अगोदर असा फोल्ड करून आपण घेऊया। व्यवस्थित असं सेंटरला सेंटर व्यवस्थित असा फोल्ड करायचा, अजिबात डिझाईनचा पॉईंट चुकवायचा नाही, त्याने फिनिशिंग खूप खराब येते। तर मी सगळ्यात पहिले मागचा पार्ट कट करून घेणार। एकावर एक लाईन अशी व्यवस्थित चेक केली, हा सेंटर पण चेक केला। आता हे पण एकावर आलं की नाही हे आपल्याला बघायचं असतं। आता मी एकदा कन्फर्म करून घेईल की माझे हे डिझाईनचा जो पॉईंट आहे तो एकावर एक असा आलेला आहे की नाही। हे बघा, एकदम ॲक्युरेट असा पॉईंट पाहायचा आणि मगच तो असा हात ठेवून आपण हा पार्ट अगोदर एकसारखा प्लेन करून घेऊया। ज्या नवीन शिकणाऱ्या मुली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर खरंच खूप महत्त्वाचा, कारण की हे जी कटिंग असते लवकर लक्षात येत नसते कित्येक जणांच्या, आणि थोडासा जरी पॉईंट इकडे तिकडे झाला तर कटिंग चुकल्याने ब्लाऊज पीस पूर्ण चुकतो, ब्लाऊजची फिनिशिंग पूर्ण खराब होते। आता हा मागचा पार्ट आहे। आता बघा, हा जॉईंटचा भाग आहे ना, त्या जॉईंटच्याच बाजूने आपल्याला हा जो पाठीमागचा अस्तर कट केलेला आहे ते ठेवायचं असं, आणि असं ठेवून सेट करून घ्यायचं। आता दुसरं एक लक्षात घ्या, आता ही जी बाहीची डिझाईन बघा ह्या साईडनी आलेली आहे ती पण ॲक्युरेट आपल्याला बघून घ्यायची, बरोबर आली का नाही अशी एकावर एक मी व्यवस्थित बघते। तर बघा, हा पॉईंट पण आपला व्यवस्थित एकसारखा आला। आता हा कपडा खालीवर इकडे तिकडे म्हणजे कमी जास्त झाला तरी चालेल, पण आपली ही जी लाईन आहे आपली डिझाईनची ती आपली प्रॉपर अशी आली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही डिझाईनी मॅनेज करायच्या असतात। आता बघा, माझी जी बाहीची उंची आहे शिवून मला 10ची पाहिजे। जर तुमची 4ची किंवा 4.5ची बाहीची उंची असेल तर ती प्रॉपरली या डिझाईनमध्ये बसून जाते, पण आजकाल सगळ्या जणांची म्हणजे सगळ्यांना आवडणारी 10 ते 10.5ची बाहीची उंची आहे। तर मग अशा वेळेस आपण कसं कट करणार हा पण मोठा प्रश्न पडेल। आता तुम्ही बघा, हा पार्ट असा ठेवला तर नक्कीच बाही उंची कमी पडते, बरोबर ना। अशा वेळेस काय करायचं ते तुम्हाला दाखवते। आता हा जो पार्ट आहे आपला प्रिन्स कटचा, हा म्हणजे बॅक साईडचा, हा आपण थोडासा कमी करून घेऊया इकडे असा, जेवढा आपल्याला बाही बसवता येईल। आता ह्या डिझाईनपेक्षा मी 1 ते 1.5 इंच खाली डिझाईन घ्यावा लागेल, कारण की आपल्याला तो पार्ट पण बसणं महत्त्वाचं। आता हा फिटिंगमध्ये जाणार आपला जॉईंट, तर हा याचाही सेंटर आपल्याला बघायचा। बाहीचं सेंटर अगोदर आपण काढून घेऊया।
बघा असं सेंटर व्यवस्थित काढायचं. खालच्या साईडचा एक नॉर्मली सेंटर आपण काढून घेऊया. ओके, आता हा बरोबर हा पॉईंट बघायचा आणि ह्या लाईनीमध्ये हा आपला सेंटर आला पाहिजे. हे बघा, शक्य होईल तेवढं आपल्याला ही डिझाईन मॅनेज करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जर तुमची बाही मोठी असेल, जर छोटी बाही असेल तर बरोबर त्या रेषेमध्येच तुम्ही हा पॉईंट असा ठेवून इकडची साईड तुम्ही कट करू शकतात आणि इकडं पण जॉईंट द्यायची गरज पडणार नाही. पण तुम्ही जर बॅक पार्ट अगोदरच कट केला आणि तुम्हाला 10ची बाही लागत असेल तर तुम्ही बाहीला जॉईंट कुठे देणार, तर ती पद्धत तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ठेवा. हा जो मागचा पार्ट आहे फोल्डच्या बाजूने व्यवस्थित ठेवायचा, ठेवून घ्यायचा आणि जेवढं शक्य होईल म्हणजे ही डिझाईनपर्यंत आपण हा फोल्ड करून घेऊया. आणि ह्या साईडने आपल्याला दुसरा याचा कपडा जॉईंट करून मागचा पार्ट रेडी तयार करून घ्यायचा. आता बाही ठेवताना पण एक लक्षात घ्या, मी सेंटर कट केला, हा प्रॉपरली बघितला, ह्या साईडला येऊन बरोबर थांबला. आणि ही जी आपली डिझाईन आहे 1 ते 2 इंच मी खाली घेतली, कारण की खूप तिकडे गेलं तर आपल्या ही डिझाईनचं फिनिशिंग खराब होणार. तर ही फिनिशिंग टाळण्यासाठी मी हा पार्ट थोडासा खाली घेऊन हा बाहीचा मॅनेज केलेला आहे. आता ह्या साईडला जो कपडा कमी पडला, बाहीचा जो या साईडला कपडा कमी पडला, त्या साईडनेही मी तो जॉईंट या कपड्याचा प्लेनवाल्या पार्टचा देणार आहे. आता चला कटिंग करून घेऊया. नक्कीच तुम्हाला हे समजलेलं असणार, खूप सोप्या पद्धतीत सांगितलं. कट करत मी बाही पण कट करून घेतलेली आहे. आता बाहीच्या ह्या साईडला जो कपडा कमी पडलेला होता त्या साईडने आपण हा उरलेला कपडा जॉईन करून बाही पूर्ण तयार करून घ्यायची असते. ओके, आता ह्या साईडने बघा मागच्या साईडला जो हा कपडा कमी पडलेला होता, तर सगळ्यात अगोदर काय करायचं, हा पट्टा आपल्याला असं ओपन करून 2 ते 2.5 इंच आपण कपडा कमी केला ना, तर तो 2 ते 2.5 इंचचा कपडा प्लेन कपड्यातून काढून ह्या साईडने सरळ ठेवून असा ठेवून तो जॉईंट अगोदरच करून घ्यायचा. मग सेंटर इकडे कट करून मागचा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा असतो. आता कटिंग तुम्हाला एकदा प्रॉपर ह्या कपड्याची जमली तर शिवायचं तुम्हाला नक्कीच येत असणार. तर हे महत्त्वाचं मी तुम्हाला आत्ता ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं. अशा पद्धतीने याची कटिंग करायची असते. आता हा जो उरलेला कपडा आहे, आता भरपूर मोठा कपडा आहे, याच्यामध्ये मी जो पार्ट पुढचा आहे तो सगळा कट करून घेणार आहे. तर तुम्ही ह्या कपड्यामध्ये पुढचा जो फ्रंटचा पार्ट आहे तो ज्या पद्धतीने आपण साध्या कपड्यावर कटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही कटिंग करून घ्यायची असते. तर मी एक पार्ट ठेवून पाहते, तुम्हालाही दाखवते. बघा हा फ्रंट पार्ट आहे. याला मला पुढचा सुकाचा हा ब्लाऊज शिवायचा आहे, पण मला याला पंचकोनी गळा द्यायचा आहे, त्यामुळे मी हा जॉईंटचाच कट केला. ह्या पार्टमध्ये हा पार्ट इकडे बसवते. ॲक्युरेट असा माझा बसलेला आहे. तुमचा जिकडे जसा मॅनेज होईल त्या पद्धतीने तुम्ही बसवा. आता बघा हा पार्ट मी इकडे बसवला, तर फ्रंट पार्ट पण माझा पूर्ण बसला. आणि ह्या साईडच्या ज्या 2-2.5 इंचाचा कपडा आहे तो पाठीमागच्या साईडला जॉईंट होईल. बाहीला पण आपल्याला कपडा उरलेला आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने अशी प्रिंटेड किंवा वर्कवाल्या ब्लाऊजचं किंवा एम्ब्रॉयडरीवाल्या ब्लाऊजची कटिंग केली तर नक्कीच तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसेल, ब्लाऊज पीस कमी पडणार नाही आणि जॉईंट पण आपला प्रॉपर जिकडं आला पाहिजे त्याच साईडने आपला जॉईंट येणार. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच तुम्हाला सिंपल आणि महत्त्वाच्या ट्रिक शिकायच्या असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. मागचा पार्ट कट करून घेतला. बाही कट करून घेऊया.